की माझं बाळ शिवाजी महाराजांसारखं शूरवीर आहे, तर घरातल्या पालीला जुळायला बघून मी घर डोक्यावर नाही घेणार. विजन बोर्ड म्हणजे नक्की ही कन्सेप्ट काय आहे आणि ती कशी युजफुल आहे? म्हणजे माझे स्वतःचे विजन बोर्ड्सनुसार मी जे काही इयर ऑन इयर विजन बोर्ड बनवते की बाबा ह्या वर्षी कुठे फिरायला जायचं आहे, कुठला कोर्स करायचा आहे, कुठल्या स्किल सेट घ्यायच्यात, तर त्या ॲज इट इज मला 101% मला छान रिझल्ट मिळालेले आहेत. सो आम्ही सेम कन्सेप्ट बेबी विजन बोर्डसाठी पण यूज करतो. म्हणजे जेव्हा ओमच्या बाबतीत मी प्रेग्नेंट होते तेव्हा एक पॅरेंटिंग कोर्स केलेला, तेव्हा ऋषी प्रभाकरांकडून मी हे विजन बोर्डची कन्सेप्ट शिकलेले होते. मला जेन्युअनली असं वाटतं आणि मी सगळ्या मुलींना पण तेच सांगते की विजन बोर्ड म्हणजे स्पेसिफिकली बेबी विजन बोर्ड बनवताना 2 गोष्टी लक्षात घ्यायचं की तुम्ही जे लिहिणार आहात ॲज इट इज ते गुण आपल्या बाळामध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या विजन चार्टमध्ये लिहिताय की माझं बाळ कृष्णासारखं मस्तीखोर हवं, तर तुम्ही यशोदा आहात का? तुमच्यात ती एनर्जी आहे का की त्याची सगळ्या मस्तीला तुम्ही छान डील करू शका, हँडल करू शकता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विजन बोर्ड म्हणजे बेबी विजन बोर्ड हे त्या बाळासाठी नसून त्या आईबाबांसाठी आहे, जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये आहेत. म्हणजे जर मी लिहिते की माझं बाळ शिवाजी महाराजांसारखं शूरवीर आहे, तर घरातल्या पालीला जुळायला बघून मी घर डोक्यावर नाही घेणार. ती शूरता, ती वीरता आधी आई म्हणून माझ्यात आपोआप येते आणि आपलं बाळ तर अनुकरण प्रिय आहे. जसे त्याचे आईबाबा असतील तो त्यांच्याकडे बघूनच घडणार आहे. सो विजन बोर्ड हे तुम्ही कन्सेप्शनच्या जर्नीपासूनच बनवायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचे 101% छान रिझल्ट मिळतील.